हॅलो स्टुडंट्स, मी तुम्हाला मेट्रायसिसचे सगळ्या बेसिक गोष्टी शिकवल्यानंतर एक्सरसाइजमधले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. त्यामध्ये काही मुलांनी मला एक 2-4 डाऊट्स विचारलेत, ते मी फक्त आता पहिल्यांदा व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार. आता हा जो प्रॉब्लेम दिसतोय हा एक्सरसाइज 2.2 मध्ये एक्सरसाइज 2.2 त्यातला 4th क्वेश्चन हा मला काही जणांनी विचारला आहे. तर क्वेश्चन असा आहे, ABC असे तुमच्या समोर टेक्स्टबुक असणं किंवा तो प्रॉब्लेम जो आहे तो लिहून ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी ते सगळे जे एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स आहेत ते एखाद्या पेजवरती लिहून ठेवत जावा, म्हणजे तुम्हाला ते बघता येईल. इफ A इक्वल्स मॅट्रिक्स 1 - 2 1 - 2 3 - 5 आणि -6 0, B equals matrix -1 -2 4 2 1 5 and C equals matrix 2 4 -1 4 -3 6. Find matrix X such that हे रिलेशन दिले, तुम्हाला इक्वेशन दिले 3A - 4B + 5X = C. ह्या असा क्वेश्चन आपल्याला विचारलाय. आता आपल्याला याच्यात मॅट्रिक्स X पाहिजे. मग X शी रिलेटेड जो काही पार्ट आहे तो सगळा LHS मध्ये ठेवा, बाकी हे दोन टर्म्स RHS मध्ये ट्रान्सफर करा. Therefore 5X = RHS मध्ये C as it is, -4B चे झाले +4B आणि हे -3A झाले. 5X हा मॅट्रिक्स आहे. आता यातला पहिल्यांदा मी C मॅट्रिक्स रिप्लेस करतोय. तिथे बघा C 2 4 -1 -4 -3 6 प्लस 4B, B हा मॅट्रिक्स इथनं रिप्लेस करायचा, -1 -2 4 2 1 5. त्यानंतर -3A, आता A मॅट्रिक्स रिप्लेस करायचं, 1 - 2 3 - 5 आणि -6 0. LHS मध्ये तुमच्याकडे 5X आहे तसे आहेत. आता यातलं जे स्केलर मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे हे आणि हे, याला म्हणतात स्केलर मल्टिप्लिकेशन, ते तेवढं पहिल्यांदा करून घ्यायचं. हा मॅट्रिक्स आहे तसा 2 4 -1 -4 -3 6 as it is, प्लस हे साइन इथंच ठेवायचं आणि 4 ना आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. 4 × -1 म्हणजे -4, 4 2 -8, 4 4 16, 4 2 8, 4 1 4 आणि 4 5 20. आता इथं नीट लक्ष द्या, मायनस साइन जागेवरच ठेवायचं आहे तसं आणि फक्त 3 ने मल्टिप्लाय करायचं. -3 ने मल्टिप्लाय करायचं नाही, फक्त 3 ने. 3 1 3, 3 2 -6, 3 3 9, 3 5 -15, 3 6 -18 आणि 3 × 0 म्हणजे 0. आता नेक्स्ट स्टेप मध्ये हे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऍड लेस करून घ्यायचे. उदाहरणार्थ बघा, हे बघा 2 + -4 म्हणजे -2 आणि -2 -3 -2 -3 म्हणजे -5. नेक्स्ट बघा 4 + -8 म्हणजे -4, -4 -6. परत बघा 4 + -8 म्हणजे -4, -4 -6 म्हणजेच +2. पुढे -1 + 16 म्हणजे 15, 15 - 9, 15 मधून 9 गेले, 6 शिल्लक आहे.
-4 प्लस 8 म्हणजे 4. 4 मायनस मायनस प्लस 15. 4 प्लस 15 19. -3 प्लस 4 म्हणजे 1. 1 मायनस मायनस प्लस 18 म्हणजे 19. 6 प्लस 20 म्हणजे 26. 26 मायनस 0 म्हणजे 26. हे आन्सर आहे मॅट्रिक्स 5x चा आन्सर आहे. आपल्याला त्यांनी विचारलं होतं फाइंड मॅट्रिक्स x विचारलं होतं x. मग नेक्स्ट स्टेप मध्ये फक्त हे 5 ट्रान्सफर करून द्यायचे. ओपन केले तरी चालतील, नाही केले तरी चालतील. देअरफॉर x इक्वल्स 1/5. हे 5 ट्रान्सफर केले. x इक्वल्स 1/5 आणि हा जो मॅट्रिक्स आहे तो आहे तसा लिहून काढायचा. -5 2 6 19 19 and 26. आणि समजा अगदीच तुम्हाला वाटलं तर 1/5 ना आत मल्टिप्लाय केलं तरी चालतं. फक्त ह्याच्यात एकच टर्म इथली कॅन्सल होईल -1. बाकी सगळ्याला 2/5 6/5 19/5 19/5 26/5 असं देखील आन्सर लिहिता येईल तुम्हाला. हे असं ठेवलं तरी चालतं. ओके ओके. नेक्स्ट क्वेश्चन जो विचारलाय तो एक्सरसाइज 2.2 मधला 10th क्वेश्चन आहे. एक्सरसाइज 2.2 त्यातला 10th क्वेश्चन. क्वेश्चन असा आहे तो, कन्स्ट्रक्ट मॅट्रिक्स A ब्रॅकेट मध्ये Aij 3/3 ही त्याची ऑर्डर असते. वेअर Aij इज डिफाइंड ॲज I मायनस जे. आणि पुढे असं विचारलंय स्टेट वेदर A इज सिमेट्रिक और स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असं आपल्याला विचारलंय. एक्सरसाइज 2.2 क्वेश्चन नंबर 10. आता सगळ्यात पहिल्यांदा याचा अर्थ काय बघा. Aij इक्वल्स Aij आणि ऑर्डर 3/3 म्हणजे 3/3 चा मॅट्रिक्स आहे. ते तुमचा थोडक्यात A मॅट्रिक्स कसा आहे तो आधी बघून घ्या. मॅट्रिक्स A इज A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 आणि A33 हा मॅट्रिक्स तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचा आहे. आणि समोर दिलंय Aij इक्वल्स I मायनस जे. Aij इक्वल्स I मायनस जे गिवन. मग आता मला यानुसार सांगा ह्यातला पहिला एलिमेंट काय असेल. तर मी हा A11 हा एलिमेंट लिहिणार आहे. A11 इक्वल्स I मायनस जे म्हणजे 1 मायनस 1 म्हणजे 0. आता दुसरा एलिमेंट A12 हा एलिमेंट काय असेल. त्याकरता इथं बघायचं Aij इक्वल्स I मायनस जे म्हणजे थोडक्यात 1 मायनस 2. 1 मायनस 2 चा आन्सर आला -1. नेक्स्ट एलिमेंट A13 काय असेल. A13 हा 1 मायनस 3 म्हणजे -2 असेल. आता मी यानंतर एखाद दुसरा एलिमेंट आता मी दाखवणार आहे. A21 इक्वल्स I मायनस जे. Ij इथं असतात 2 मायनस 1 म्हणजे 1. मग आता A22 एलिमेंट काय असेल. 2 मायनस 2 म्हणजे 0 असेल. A23 हा एलिमेंट काय असेल तर 2 मायनस 3 म्हणजे काय असेल -1. या प्रकारे आता तुम्हाला A31 A32 A33 कॅल्क्युलेट करता येतील आणि हे काढलेले सगळे एलिमेंट्स त्या जागी रिप्लेस करायचे. तेही हवं तर मी करून दाखवतो. लक्ष द्या. आता A31 हा एलिमेंट काय आहे बघा. 3 मायनस 1 म्हणजे 2 आहे. A32 हा एलिमेंट काय असेल. 3 मायनस 2 I मायनस जे. लक्ष इथं पाहिजे I मायनस जे म्हणजे 1. A33 म्हणजे 3 मायनस 3 0. हे सगळे एलिमेंट्स कॅल्क्युलेट केले. आता ते A च्या जागी A मॅट्रिक्स मध्ये त्या जागी रिप्लेस करायचे. बघा 0 मायनस 1 2 1 0 मायनस 1 2 1 0. हा झाला तुमचा मॅट्रिक्स A. ऑर्डर काय आहे त्याची 3/3.
तर पुढे एक क्वेश्चन आपल्याला असा विचारला होता की स्टेट वेदर ए इज सिमेट्रिक ऑर स्क्यू सिमेट्रिक. मग आता त्यासाठी तुम्हाला ते टाइप्स ऑफ मेट्रायसेस ज्यात मी नेहमी सांगतो सारखा तो व्हिडिओ पाहत चला. डायगोनल वरचे सगळे एलिमेंट 0 आहेत. डायगोनल वरचे सगळे एलिमेंट्स काय आहेत 0 आहेत. आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स जे आहेत ते सिमेट्रिकली प्लेस्ड आहेत. नॉन डायगोनल एलिमेंट्स दीज आर सिमेट्रिकली प्लेस्ड. माझं कुठं साइन राहिले का बघा. एक 0 -1 2 बरोबर आहे. 1 0 1 0 -1 बरोबर आहे. हा एलिमेंट येस साइन चुकलेलं आहे. तर 0 -1 -2 0 -1 -2 आहे. आता बघूया. नाउ non-diagonal elements are symmetrically placed but opposite in signs. म्हणजे याचा अर्थ हा काय असला पाहिजे तर तो स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असला पाहिजे. लास्ट लाईन खाली इथे मेन्शन करायचं हियर ए इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो विचारलेला आपल्याला एक्सरसाइज 2.2 मधला 15th क्वेश्चन आहे. एक्सरसाइज 2.2 त्यातला 15th क्वेश्चन आहे. क्वेश्चन हा खूप मोठा आहे. मी त्यातलं जे मला लागणार आहे तेवढाच भाग मी ऑलरेडी इथे लिहून ठेवलेला आहे. मी आता क्वेश्चन वाचतोय. देर आर 2 बुक शॉप्स ओन्ड बाय सुरेश अँड गणेश. देअर सेल्स इन रुपीज फॉर बुक्स in 3 subjects physics, chemistry and mathematics for 2 months July and August 2017 are given by 2 matrices A and B. याचा अर्थ काय सांगतो लक्षात घ्या. 2 शॉपकीपर्स आहेत सुरेश आणि गणेश असे दोघेही शॉपकीपर्स आहेत शॉप ओनर्स आहेत. ए मॅट्रिक्स जो आहे तो दोघांच्याही शॉप्स मधला ह्या सब्जेक्टचे टेक्स्टबुक्स म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सचे टेक्स्टबुक्स यांचा सेल्स जुलै महिन्यातला जो आहे तो मॅट्रिक्स ए न दाखवला आहे. म्हणजे आता सुरेशच्या शॉप मधून फिजिक्सचे 5600 रुपीजचे बुक्स सेल केले गेले. त्याच सुरेशच्या बुक मधून केमिस्ट्रीचे 6750 रुपीजचे बुक्स सेल आउट केले गेले आणि मॅथ्सचे त्याच्या दुकानातून मॅथ्सचे 8500 रुपीजचे बुक्स सेल केले. असे खालची रो आहे ती गणेशची आहे. गणेशच्या दुकानातून हे एवढे सेल केले. हा झाला जुलै महिन्याचा आहे. हा भाग आहे तो ऑगस्ट महिन्याचा. आधी या प्रश्नाचा अर्थ कळला का बघा. हे जे लिहिले ऑगस्ट महिन्यामध्ये सुरेशच्या दुकानातून फिजिक्सचे एवढे केमिस्ट्रीचे एवढे मॅथ्सचे एवढे रकमेची पुस्तकं विकली गेली. गणेशच्या शॉप मधून त्या ऑगस्ट महिन्यात फिजिक्सचे 7000 रुपीज केमिस्ट्री 7500 आणि मॅथ्सचे 10200 रुपीजचे बुक्स सेल केले गेलेत. असे तुम्हाला 2 मॅट्रिसेस ए आणि बी दिले आणि क्वेश्चन्स खाली विचारले. पहिला क्वेश्चन असा आहे फाइंड द इन्क्रीज इन सेल्स इन रुपीज फ्रॉम जुलै टू ऑगस्ट 2017. सेल्स मध्ये जे काही वाढ झाली इन्क्रीज झाले तो तुम्हाला इन्क्रीज काय असं तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन मध्ये विचारलं. मग सोल्युशन कसं लिहायचं. देअरफॉर इन्क्रीज इन सेल्स फ्रॉम जुलै टू ऑगस्ट 2017 इज इन्क्रीज किती झाले. आता फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा जुलैमध्ये हा एवढा सेल होता आणि आता हा ऑगस्ट मध्ये एवढा झाला. ऑगस्ट मधले प्राइसेस किमती हे फिगर्स बघितलं तर ते वाढलेले आहेत. मग ते कितीने वाढले हे शोधण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे तर बी मायनस ए हा डिफरन्स घेतला पाहिजे. आता तुम्हाला मॅट्रिक्स बी जो काय तो रिप्लेस करून घ्या इथे मायनस मॅट्रिक्स ए जो काय तो रिप्लेस करून घ्या आणि मग करस्पॉन्डिंग एलिमेंट्स मायनस करून जे काय असतील ते तुम्ही आन्सर मिळवा आणि हा मॅट्रिक्स आहे तो तुम्हाला काय मिळेल इन्क्रीज इन सेल्सचा मॅट्रिक्स मिळेल. एवढंच लिहून थांबायचं याच्यावर. त्यानंतर त्याला जोडून आणखी एक क्वेश्चन विचारलं. सेकंड क्वेश्चन काय मिळेल इफ बोथ बुक शॉप्स म्हणजे गणेश आणि सुरेश दोघांचेही बुक शॉप्स गेट 10% प्रॉफिट इन द मंथ ऑफ ऑगस्ट 2017 फाइंड द प्रॉफिट
फॉर ईच बुक सेलर इन ईच सब्जेक्ट इन दॅट मंथ. आता त्यांनी सेकंड क्वेश्चन मध्ये असं विचारलं आपल्याला की ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे या महिन्यात इथे ऑगस्ट महिन्यामध्ये दोन्ही शॉपकीपर्सना 10% प्रॉफिट मिळालाय. 10% काय मिळालाय? प्रॉफिट मिळालाय. तर प्रत्येक बुक सेलर करता प्रत्येक सब्जेक्ट साठी मिळालेला प्रॉफिट तुम्हाला सांगायचं. ठीक आहे, बघा सेकंड क्वेश्चनचा आन्सर असेल याचं, बोथ शॉपकीपर्स got 10% profit in August 2017. Therefore, profit earned by पहिला पर्सन आपण सुरेश घेऊया. सुरेश, प्रॉफिट earned by सुरेश in each subject. त्यामध्ये फर्स्ट नंबर पुन्हा टाकायचा. सांगा, सुरेशनं फिजिक्स फिजिक्सचा किती रुपयाचा सेल केलाय सांगा. तर 6650. त्याच्या किती पर्सेंट त्याला प्रॉफिट मिळाला? 10% मिळाला. 0 कॅन्सल झाले, आन्सर मिळालं 665 रुपीज. हे आपण सुरेशचे प्रॉफिट करतो. आता सेकंड, त्यात सुरेश करता आपण आता केमिस्ट्रीचा प्रॉफिट पाहणार. केमिस्ट्रीचा प्रॉफिट सांगा, केमिस्ट्रीचे सुरेशने केवढ्याचे बुक्स विकले? 7055. त्याच्या 10% त्याला काय मिळालाय? तर तो प्रॉफिट मिळाला. एक 0 कॅन्सल झाले, समथिंग डिवायडेड बाय 10 म्हणजे एक डिजिट सोडून डेसिमल पॉइंट द्या. 705.5. असंच आता त्याचा थर्ड म्हणजे मॅथमॅटिक्सचा काय असेल तो प्रॉफिट काढायचा. मॅथमॅटिक्सचा प्रॉफिट सांगा, सुरेशनं मॅथ्सचे किती रुपयाची पुस्तक विकली त्या महिन्यात ऑगस्ट महिन्यामध्ये? तर 8905. त्याचा त्याला 10% काय मिळालाय? प्रॉफिट मिळालाय. पुन्हा एकदा आन्सर येईल 890.5. आता सेम पार्ट हा असा कंटिन्यू करायचा आपल्याला. सेम पार्ट, प्रॉफिट अर्न बाय, इथं सुरेशच्या ऐवजी काय नाव घ्यायचं आता? गणेश. इन ईच सब्जेक्ट इज गिवन बाय असं म्हणायचं. आणि इथं मग फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, त्यावेळी या फिगर्स मिळतील आणि त्याच्या प्रत्येकाचे काय करायचं तुम्हाला? 10%. या प्रकारे हा प्रॉब्लेम पुढे कंटिन्यू करायचा. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम जो विचारलाय तो एक्सरसाइज 2.4 मध्ये, एक्सरसाइज 2.4 त्यातला क्वेश्चन नंबर 11. हा 2.4 देखील एक्सरसाइज खूप सोपा आहे. त्यामध्ये फक्त ट्रान्सपोजशी रिलेटेड सगळे प्रॉब्लेम आहेत. ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्सशी रिलेटेड आहे. पण त्यातला हा शेवटचा क्वेश्चन सगळ्यात महत्त्वाचा आहे. क्वेश्चन असा आहे, एक्सप्रेस ईच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स ॲज द सम ऑफ अ सिमेट्रिक अँड अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आणि त्यात खाली दोन प्रॉब्लेम्स तुम्हाला दिलेत. त्यातला मी एक इथे लिहून घेतलाय ज्याची ऑर्डर 2x2 आहे आणि दुसरा एक मॅट्रिक्स आहे ज्याची ऑर्डर 3x3 आहे. मी कुठलाही एक दाखवला की तुम्हाला राहिलेला करता येतो. मी 2x2 चा दाखवते आणि 3x3 चा तुम्ही तसाच करू शकता, काही अवघड नाही, सोपा आहे. आता हा प्रॉब्लेमचा भाग झाला. त्यांनी असं विचारलं की हा जो थोडक्यात या प्रश्नाचा अर्थ काय आहे. तर हा जो ए मॅट्रिक्स आहे ना, हा ए मॅट्रिक्स तुम्हाला दोन मॅट्रिसेसच्या ऍडिशन मध्ये एक्सप्रेस करून दाखवायचा आहे की ज्यातला एक मॅट्रिक्स कसा असला पाहिजे? सिमेट्रिक पाहिजे आणि दुसरा काय असला पाहिजे? स्क्यू सिमेट्रिक असला पाहिजे. परत बघा प्रश्न, एक्सप्रेस ईच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स म्हणजे हा मॅट्रिक्स ॲज द सम ऑफ, सम म्हणजे ऍडिशन, टोटल ऑफ कोणाकोणाची? अ सिमेट्रिक अँड अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. म्हणजे हा मॅट्रिक्स थोडक्यात एक सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिकच्या ऍडिशन मध्ये एक्सप्रेस करून दाखवा असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हा ए मॅट्रिक्स दोघांच्या ऍडिशन मध्ये एक्सप्रेस करून दाखवा. त्यासाठी तुम्हाला एक हा रिझल्ट माहित असला पाहिजे किंवा हा फॉर्म्युला माहित असला पाहिजे. तो म्हणजे सगळ्यात आधी हे माहिती पाहिजे की तुम्हाला ए प्लस ए ट्रान्सपोज कुठलाही मॅट्रिक्स जरी असेल आणि त्याचा तुम्ही ट्रान्सपोज घेतला आणि त्यांची ऍडिशन घेतली, ऍडिशन त्यांची ए प्लस ए ट्रान्सपोज, तर तो नेहमी सिमेट्रिक मॅट्रिक्स असतो. हे आधी माहिती पाहिजे.
त्यासाठी ह्याच्या अलीकडचा 10th क्वेश्चन आहे बघा, तो सोडवला तुम्ही की तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल. आणि कुठलाही मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज ह्यांचा जर डिफरन्स घेतला तर तो नेहमीच क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असतो. मग ए प्लस ए ट्रान्सपोज सिमेट्रिक असतो, ए मायनस ए ट्रान्सपोज क्यू सिमेट्रिक असतो. मग आता हा काय प्रकार आहे, तर हाफ ब्रॅकेट प्लस हाफ. तुम्हाला एक सोपा पर्याय सांगतो, फक्त RHS कडे बघा, फक्त RHS कडे. यातून जर हाफ कॉमन काढा बरं, हाफ कॉमन काय राहील सांगा ब्रॅकेटमध्ये, ए प्लस ए ट्रान्सपोज, आता प्लस साइन आत झाला, प्लस ए मायनस ए ट्रान्सपोज. मग ए ट्रान्सपोज पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय होतील, कॅन्सल होतील. आणि ए प्लस ए काय होतील सांगा, ट्वाइस ए होतील. पण बाहेर हाफ आहे की नाही बाहेर, मग हाफ इंटू ट्वाइस ए म्हणल्यावर 2 कॅन्सल आणि मॅट्रिक्स काय शिल्लक राहील सांगा, ए शिल्लक राहील. थोडक्यात काय, हे सगळं RHS सिम्प्लिफाय झाल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, ए मॅट्रिक्स मिळणार आहे. ठीक आहे. मग आता मी त्यातला एक एक पार्ट कसा सिम्प्लिफाय करतो बघा. लक्षात, समजा मी इथून एवढा जो पार्ट आहे याला मी पी म्हणणार आहे, पी मॅट्रिक्स याला पी म्हणणार आहे. आणि इथून एवढा जो पार्ट आहे याला मी मॅट्रिक्स क्यू असं म्हणणार आहे. ठीक आहे. मग आता इथं लिहितो, लक्षात आहे, लेट सांगा पी इक्वल्स काय मॅट्रिक्स म्हणलं मी, हाफ ब्रॅकेट मध्ये ए प्लस ए ट्रान्सपोज. आता हे मी सिम्प्लिफाय करतो, हाफ ऍज इट इज. आता ए प्लस ए ट्रान्सपोज मी इथं ब्रेस ब्रॅकेटचा वापर करतो. चला, ए मॅट्रिक्स काय सांगा, ए मॅट्रिक्स 4 - 2 3 - 5 प्लस, आता मला ह्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे, या ए चा ट्रान्सपोज पाहिजे. म्हणजे फर्स्ट रोला फर्स्ट कॉलम मध्ये लिहा 4 - 2, सेकंड रोला सेकंड कॉलम मध्ये लिहा 3 - 5. हाफ ऍज इट इज, ब्रेस ब्रॅकेट. आता ऍडिशन करा, 4 + 4 8 -2 + 3 1 3 + -2 1 आणि -5 -5 म्हणजे -10. ही झाली त्यांची ऍडिशन. आता याला हाफ न मल्टिप्लाय केलं तरी चालेल किंवा नाही केलं तरी चालेल, शक्यतो करा, कारण आपण त्याला इक्वल्स. आता मी हाफ न मल्टिप्लाय करून घेणार, म्हणजे स्केलर मल्टिप्लिकेशन. हाफ इंटू 8 4, हाफ इंटू 1 हाफ, हाफ इंटू 1 हाफ आणि हाफ इंटू -10 म्हणजे -5. बघा, आता मला सांगा पी हा मॅट्रिक्स कुठल्या टाइपचा आलाय सांगा, पी हा मॅट्रिक्स कुठल्या टाइपचा आलाय, तर तो डायगोनलच्या वरती एक जर लाईन ड्रॉ केली तर नॉन डायगोनल एलिमेंट्स बघा, दे आर सिमेट्रिकली प्लेस्ड. म्हणजे हा थोडक्यात कसला मॅट्रिक्स आहे, तर सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. पी हा कुठला मॅट्रिक्स मिळाला तुम्हाला, सिमेट्रिक. मी इथं तो पुन्हा लिहून घेतोय, पी हा मॅट्रिक्स काय मिळाला सांगा, मॅट्रिक्स हा 4 हाफ हाफ आणि -5. आणि हा मॅट्रिक्स कसा आहे सांगा, हा पी हा कसा आहे सांगा, हा सिमेट्रिक आहे, SYMMETRIC. डायगोनलवर लाईन ड्रॉ करा, तुम्हाला कळेल कसा आहे तो मॅट्रिक्स. ठीक आहे. आता मी याच्यातच थोडेफार चेंजेस करून तुम्हाला दाखवणार आहे, याच्यातच दाखवणार आहे. या पार्टला मी आता काय म्हणणार आहे, क्यू म्हणणार आहे, बरोबर आहे. मग आता लेट क्यू इक्वल्स हा ए प्लस ए ट्रान्सपोज ऐवजी काय सांगायचं आता, ए मायनस ए ट्रान्सपोज. बाकी आता हाफ ऍज इट इज, ए मॅट्रिक्स रिप्लेस केला. आता इथं साइन बदलणार आहे, इथं साइन काय होणार आहे सांगा, मायनस. बाकी सगळा पार्ट ऍज इट इज. आता हा डिफरन्स मला घ्यायचा आहे, हाफ इंटू मॅट्रिक्स. डिफरन्स डायरेक्ट घेतो मी त्याचा, हाफ इंटू मॅट्रिक्स. हा 4 - 4 0 -2 -3
-5, 3 minus minus 2 plus 5, -5 minus minus plus 5 म्हणजे 0. हाफ ना आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या म्हणजे तुम्हाला क्यू मॅट्रिक्स मिळाला. हाफ इंटू 0 0, हाफ इंटू -5 म्हणजे -5/2, हाफ इंटू 5 5/2, हाफ इंटू 0 0. बघा बरं, डायगोनलचे एलिमेंट सगळे 0 आहेत. नॉन डायगोनल एलिमेंट्स आर सिमेट्रिकली प्लेस्ड बट ऑपोजिट इन साइन्स. म्हणजे याला काय म्हणतो आपण सांगा, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता तो इथे मी परत लिहून घेतो. Q इक्वल्स काय मॅट्रिक्स मिळाला सांगा आपल्याला, Q इक्वल्स 0 -5/2 प्लस 5/2 आणि 0. आणि हा मॅट्रिक्स Q कसा आहे सांगा, हा Q मॅट्रिक्स आहे Q, तो कसा आहे, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. लक्षात आलं. एक यांची ऍडिशन जी आहे पी, तो कसा मॅट्रिक्स मिळाला, सिमेट्रिक. आणि यांची ऍडिशन काय मिळालं आपल्याला, स्क्यू सिमेट्रिक. असे आपल्याला दोन मॅट्रिसेस मिळाले. आता आपण पी आणि क्यू हे दोन मॅट्रिसेस मिळवून ठेवले होते. प्रश्नाकडे लक्ष द्या. एक्सप्रेस ईच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स एज द सम ऑफ अ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. मग एक सिमेट्रिक मॅट्रिक्स मी इथं मिळवला आहे आणि हा काय, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. त्यांची आपण आता ऍडिशन घेणार आहोत. consider P plus Q is equal to, चला आता पहिल्यांदा मॅट्रिक्स P रिप्लेस करायचं आपल्याला. 4 हाफ हाफ आणि -5. आता मॅट्रिक्स Q रिप्लेस करायचं. Q 0 -5/2 5/2 0. आणि ही ऍडिशन मला आता कंटिन्यू करायची. चला 4 प्लस 0 म्हणजे 4, हाफ प्लस -5/2. आता फरक बघा, हाफ प्लस -5/2 म्हणजे 1 प्लस मायनस म्हणजे मायनस, 1 - 5/2. 1 मधून 5 गेले -4, -4/2 म्हणजे आन्सर आलं त्याचं -2. थोडक्यात यांची दोघांची ऍडिशन काय आली तर -2. आता बघा, हाफ प्लस 5/2, हाफ प्लस 5/2, डिनॉमिनेटर सेम आहे. 5 + 1 6, 6/2, 6/2 चा आन्सर येईल 3. आणि -5 + 0 म्हणजेच -5. आणि हा मॅट्रिक्स म्हणजे तुमचा ए मॅट्रिक्स आहे का बघा, गिवन मॅट्रिक्स ए हा मॅट्रिक्स आहे का बघा. प्रॉब्लेम वरती बघा, अगदी वरती बघा, तो ए मॅट्रिक्स मिळाला का बघा तुमचा. म्हणजे थोडक्यात मी पी आणि क्यू ची ऍडिशन जी आहे ती ए या फॉर्म मध्ये आहे. पी प्लस क्यू इक्वल्स काय सांगा, ए. म्हणजे थोडक्यात ए मॅट्रिक्स मी कसा एक्सप्रेस केला, ए मॅट्रिक्स तर सम ऑफ अ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स कसा एक्सप्रेस केला, द सम ऑफ सिमेट्रिक. बघा पी काय आहे सांगा, पी सिमेट्रिक आणि क्यू काय आहे, स्क्यू सिमेट्रिक. मग आता लास्ट लाईन मध्ये आन्सर कसं लिहायचं, दॅट इज ए इक्वल्स, चला ए काय सांगा बरं, ए 4 - 2 3 - 5 इक्वल्स पी प्लस क्यू. सांगा आता पी काय आहे सांगा, पी काय आहे, 4 हाफ -5 प्लस क्यू काय सांगा, क्यू मॅट्रिक्स काय आहे, 0 -5/2 प्लस 5/2 0. म्हणजे एक्सप्रेस ए ॲज द सम ऑफ अ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. या प्रकारे तुम्हाला याच्यानंतरचं एक्झाम्पल आहे ते 3/3 आहे. असंच करायचं आहे, काही फार वेगळं नाही. आता तुम्हाला पुन्हा एकदा मी फायनल सांगतो. एक्सरसाइज 2.4 पर्यंत सगळ्याच्या सगळ्या पार्ट वहीत सोडवून ठेवा. तुम्ही जे काही तुमचे डाऊट्स आहेत ते मला माझ्या पर्सनल अकाउंटला पाठवा. आता मला सांगा, मी हे सांगितलं का, हे मला कोणी डाऊट्स विचारले त्यांचं नाव घेतलं का, काही नाही. फक्त तुम्हाला जे डाऊट्स आहेत ते न विसरता माझ्या पर्सनल अकाउंटला पाठवा. त्यासाठी तुम्ही एक्सरसाइज 2.1, 2.2, 2.3 आणि 2.4 इथे लिहितो मी. 2.1 पासून 2.4 पर्यंत हे सगळे एक्सरसाइज आपल्या वहीत सोडवून ठेवा. जे डाऊट्स आहेत ते माझ्या पर्सनल अकाउंटला
फक्त एक्सरसाइजचा नंबर, क्वेश्चन नंबर, सब क्वेश्चन हे असं टाका. मी तुम्हाला या प्रकारे ते क्लिअर करून देईल. याच्या पुढे मेट्रायसिसचा भाग थोडासा अवघड आहे, थोडा इन्व्हर्स शिकायचं आपल्याला. मी हार्डली एखाद दिवसाचा तुम्हाला अजून अवधी देतो, वेळ देतो. तुम्ही मला हे यातले जे डाऊट्स आहेत ते पुन्हा सांगा, अदरवाईज मी तो अवघड पार्ट जो आहे तो सुरू करतो. ओके, थँक्यू.